आता आपल्याला काय करायचं, एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. म्हणताय काय, पॉईंट पी आणि क्यू हे दोन ग्राउंड पॉईंट आहेत. ओके का, तो ग्राउंड पॉईंट आहे, तो उत्तराचा बाण मारतो आणि समजा हे ग्राउंडचे पॉईंट आहेत. ओके, तर मी काय करतो, ग्राउंडचे पॉईंट आहेत, हे ग्राउंड आहे, हे ग्राउंडवरती पॉईंट कोणकोणते आहेत, पॉईंट पी आणि हा पी पॉईंट आहे आणि हा काय, हा क्यू पॉईंट. एवढी बात आपल्याला समजून गेली. ठीक आहे. काय म्हणतात, ॲट अ डिस्टन्स 10 मीटर. याचा अर्थ असा निघून येतोय की हे पी आणि हे क्यू या दोघांमधलं जे अंतर आहे हे किती मीटर आहे, 10 मीटर आहे. ओके, हे 10 मीटर अंतर आहे. इथपर्यंतही समजून गेलं. पुढे जाऊ. देअर रिड्यूस लेवल 45.490 48.430 मीटर रिस्पेक्टिव्हली. याचा अर्थ हा पहिला जो आहे याची रिड्यूस लेवल, याची उंची किती आहे, याची उंची आहे 45.490 आणि अलीकडचे 48 आहे. तो 48 म्हटल्यावर इथे बघा 48.430 अंदाजे मी व्हॅल्यू लक्षात घेऊ. याचे 45 असेल तर 48 अशी राहणार. राईट. तर आता आपल्याला काय म्हणता येते बाळांनो, काय म्हणतायत की 46, 47 आणि 48 ही रिड्यूस लेवल किती अंतरावर असेल तुम्हाला कळते का. जसं की समज मी आता काय केलं आहे, आता समजा ही ॲक्सिस इथं बघा, इथून ना तुमच्या लक्षामध्ये येईल की सर हे तर 0 आहे हो, 1 2 3 4 करत हे किती आहे, हे 10 आहे. म्हणजे आहे का, म्हणजे इथून मोजत चालले मी इकडच्या बाजूला किती आहे, 10. तो जिथं अंतर 0 आहे अशा ठिकाणी 45.400 म्हणजे पी पॉईंट आहे ना, हा पॉईंट काय आहे पी, हा पॉईंट काय आहे क्यू. पी पॉईंटला उंची किती 45.490, क्यू पॉईंटला उंची किती 48.430. मग ते काय म्हणतायत, ते म्हणतायत की इंटरपोलेट द कंटूर 46, 47, 48 बिटवीन द पॉईंट पी अँड क्यू. म्हणजे 46 मीटर उंची किती अंतरावर असेल, 47 मीटर उंची किती अंतरावरती असेल, 48 मीटर उंची किती अंतरावरती असेल, हे तो विचारतोय. ओके का. मग आपण काय करणार आता, आपण एक काम करूया, आपण मानूया ठीक आहे, पहिली केस उठलो आता. सो फॉर किती 46 ना, फॉर 46 मीटर रिड्यूस लेवल, फॉर 46 मीटर आर एल म्हणजे रिड्यूस लेवल. मग तुम्ही जर 46साठी घेत असणार तर कसं करणार बाळांनो, इथे कुठेतरी येईल, ती नवीन आकृती काढून दाखवते बघा. हा असा आहे, हा असा आहे, सरळ आहे, हे असं आहे आणि हे असं आहे. हा पॉईंट काय आहे आपला पी पॉईंट आहे, हा पॉईंट काय आहे क्यू पॉईंट. या दोघांमधलं अंतर किती आहे 10 मीटर. 10 मीटरचा अर्थ असा झाला, इथं आहे 0, इथं आहे 10 मीटर. ओके का. इथे किती आहे रे 45.490, इथे किती आहे रे 48.430. समजतं का नाही. हां, आता मला एक तुम्ही सांगा, पहिले 46 घेत आहे, ती 46 उंची कुठेतरी असेल ना, ही उंची किती आहे 46, पण सॉरी उंची किती आहे 46, ही 46 उंची आहे. पण हे अंतर इथून कितीवर असेल, इथून हे अंतर किती असेल एक्स. किती मानून घेतलं मी, समजतंय का. तो आता लक्षात घ्या, हे समजलं का, 3 उंच्या अंतर बघा, हा 0 इथून इथवर, हा किती आहे 10 आणि या पॉईंटपर्यंत अंतर किती आहे एक्स, किती आहे एक्स. आता मला सांगा, पहिला मायनस तिसरा डिवाइड बाय पहिला मायनस, आठवतो का काही. हां, मग आता इकडे आपल्याला करायचं आहे, मी इकडच्या बाजूला करतो, व्हिडिओ बनवून जाईल बघा. पहिला किती 45.490 आणि लास्ट किती 48.430. मी असं करतो बघा, 45.490 मायनस 48.430 समजलं, डिवाइड बाय तो पहिला मायनस तिसरा डिवाइड बाय पहिला मायनस दुसरा, हे 45.490 आणि इथं किती आहे 46. 45.490 मायनस 46. नाही समजलं का. हे बघा काय केलं आहे, पहिला मायनस तिसरा डिवाइड बाय पहिला मायनस दुसरा 46, बरोबर का. आता आडवं अंतर हे तर उभे होते, आडवं अंतर काय येईल बरं का. आता पहिला काय आहे 0, पहिला काय आहे 0, लास्टवाला काय आहे 10 आणि इथपर्यंत काय एक्स. तो आता आपण कसं करणार, इकडे घ्या, इज इक्वल टू पहिला मायनस शेवटचा म्हणजे तिसरा डिवाइड बाय पहिला मायनस दुसरा. शिफ्ट सॉल्व इक्वल करून सांगा एक्स किती आला. शिफ्ट सॉल्व इक्वल करून सांगा उत्तर किती आलं. तिकडे कोण टाकेल बाळा, एका विषय करतोय का, एकावर होईल का विषय, एकावर विषय होईल सांगा. तो 1.73 पुढे काय 46 मीटर. ओके का. हे झालं अंतर कुठून फ्रॉम पी या पी पासून, कळते का, या पी पासून 1.6. आता आपण काय करणार, आर एल 47 साठी घेणार. म्हणजे कसं रे बाळांनो, कसं हे बघा असं, किती 45.490 48.
430. ओके. हे किती आता 47. हे किती आहे 47. हे किती असतं 0. हे किती असतं 10. हे किती असतं 1. आठवतं का नाही काही बोलून दिलं बरं काही घाण बघा. 45.490 मायनस 48.430 डिवाइड पहिला मायनस तिसरा डिवाइड बाय पहिला मायनस 45.490 मायनस 47 इज इक्वल टू इकडे या पहिला मायनस तिसरा डिवाइड बाय पहिला मायनस दुसरा. शिफ्ट चा आन्सर इक्वल करून करा. एक्स किती आला 5.1360 60 मीटर. ओके. तिसरं घ्या आता. 3 नंबर काय फॉर 48 मीटर रिड्यूस लेवल. ओके. कसं करणार हे बोला रे. पी क्यू 0 10 मध्ये किती येऊन जाईल आता 48. हे किती आहे रे हे किती आपण केलं नाही काय 45.490 48.430 तो किती आहे 45.490 हे किती आहे 48.430. कसं करणार त्याला सांगा. पहिला 45.490 मायनस 48 सॉरी इथे लिहितो 45.490 मायनस 48.430 डिवाइड बाय 45.490 मायनस 48 इज इक्वल टू 0 मायनस 10 डिवाइड बाय 0 मायनस एक्स. सांगा हे फ्रॉम पी करत आलं बरं का फ्रॉम पी 8.53 तो एक्स इज इक्वल टू 8.53 84 मीटर फ्रॉम